काय नेमकं सांगितलंय? आज जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक झाली आहे। जिल्ह्यातल्या आपत्तीच्या संदर्भात काम करणाऱ्या विविध यंत्रणा आजच्या बैठकीला उपस्थित होत्या। आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या प्रिपेअर्डनेसच्या संदर्भामध्ये विशेषत्वानं आढावा घेण्यात आला। प्रिपेअर्डनेसमध्ये साधारणपणे वॉटर लॉगिंग असेल, दरड कोसळणी असेल, चक्रीवादळ आलं तर त्या संदर्भातली आपली व्यवस्था काय आहे, कम्युनिकेशन प्लॅन आहे व साधारणपणे पावसाळ्याच्या नंतर येणारा जो आरोग्याच्या संदर्भातल्या चॅलेंजेस आहेत ते कसे मिटिगेट करायचे या संदर्भामध्ये चर्चा झाली। सगळ्याच महानगरपालिकांनी याच्यामध्ये अत्यंत काटेकोरपणानं काम सुरू आहे। आणखी काम प्रगतीपथावर असल्यामुळे त्या संदर्भातला अंतिमरित्या अहवाल पुढच्या 15-1 दिवसामध्ये आम्हाला मिळणार आहे। नालेसफाईच्या बाबत प्रगती आहे सगळ्याच महानगरपालिकांची। महानगरपालिकेचे आयुक्त महोदय या संदर्भामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत। दररोज होणारा नालेसफाई आणि धोकादायक इमारतीच्या संदर्भातला आढावा त्यांच्यापर्यंत जातो आहे। आजही त्या संदर्भातला सर्वसाधारणपणाने आढावा इथं घेण्यात आला। कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन पूर्णतः कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षमपणानं उभं राहील। मात्र त्याही पेक्षा जास्त आमचा भर धोका हा आपत्तीमध्ये परावर्तित होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण मिटिगेशन मेजर्स कशा पद्धतीनं करावेत हा आजच्या बैठकीमध्ये भर राहिलेला होता। सर, ज्या काही जे डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी जे काही घरं आहेत त्यांना नोटिसेस किंवा देण्यात आलं किंवा अशा सूचना महानगरपालिकेने दिल्या? महानगरपालिकांच्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये ज्या C1 कॅटेगरीच्या इमारती आहेत त्यांना नोटिसा तर दिलेल्याच आहेत। त्यांचं इव्हेक्शनची कारवाई प्रगतीपथावर आहे। अर्थात सगळे 100% इमारती इव्हेक्ट झालेल्या नाहीत, मात्र सगळ्याच महानगरपालिका आयुक्त महोदयांना याच्या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे की त्यांनी याबाबत काटेकोरपणानं लक्ष द्यावं आणि ते अर्थात लक्ष देत आहेत, कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे C1 कॅटेगरीच्या इमारती। कारण त्या धोकादायक इमारती असल्यामुळं तर तिथल्या रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केलंच पाहिजे हा दृष्टिकोन राज्य शासनाचा आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन सुरू आहे। पाणी साचण्याच्या घटना खूप घडतात महानगरपालिका क्षेत्रामध्ये, कशा प्रकारच्या सूचना दिल्या? कारण की ठाण्यात देखील खूप ठिकाणी पाणी साचतं, तसंच इतर महानगरपालिका क्षेत्रात देखील ठरते, काय सूचना दिल्या? सगळ्याच नागरी भागांमध्ये जो सखल प्रदेश आहे, सखल प्रदेशामध्ये काही ठिकाणी पाणी फ्लडिंगच्या, अर्बन फ्लडिंग ज्याला आपण म्हणतो, त्या घटना पावसाळ्यामध्ये निदर्शनास येत आहेत। त्या ठिकाणी पंपिंग मशिनरी लावलेली आहे, पंप्स लावलेले आहेत। त्याचसोबत लोकांना अवेअरनेसच्या संदर्भामध्ये जेव्हा पावसाची इंटेन्सिटी जुलै महिन्यामध्ये वाढते आणि एका विशिष्ट मर्यादेपेक्षा पाऊस एका दिवसामध्ये किंवा कमी वेळामध्ये येतो, त्यावेळेला लोकांना माहिती आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावं अशा संदर्भातली अवेअरनेसची सूचनाही सगळ्या महानगरपालिकांनी ग्रामीण स्तरामध्ये दिलेली आहे।